हेलो बच्चों, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। कैसा चल रहा है आपका? अच्छा चल रहा है? ओके, चलने दो, कोई प्रॉब्लम नहीं। लास्ट लेक्चर तक डी एंड एफ ब्लॉक का कौन सा पॉइंट कवर किया था? बोलो बोलो, जल्दी बोलो, कौन सा? अरे बोला ना, लास्ट लेक्चरला कोणता पॉइंट कव्हर केला होता? कोणता? आयोनायझेशन एनर्जी. कोणता? आयोनायझेशन एनर्जी लास्ट लेक्चरला आपण कव्हर केला होता, बरोबर? तर आजच्या लेक्चरला आपल्याला एक न्यू जनरल ट्रेंड्स इन केमिस्ट्री ऑफ डी ब्लॉक का देखना है. पाहायचं आहे आपल्याला एक नवीन. किती नंबरचे ट्रेंड चालू आहे आपला? 7 नंबर ट्रेंड चालू आहे. बहुत इंपॉर्टेंट, ये भी इंपॉर्टेंट है और पूरा कंप्लीटली डिस्कस करेंगे इसी पॉइंट को हम, क्योंकि इसके ऊपर भी सवाल बनता है तो पूरा अच्छा से डिस्कस करना पड़ेगा तो पड़ेगा ही. और आप इधर उधर मत देखना. क्यों? इधर उधर देखने से कुछ नहीं मिलेगा. समझ में आ रहा है? चलो, क्या है पॉइंट? स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल. नेक्स्ट कोणता आहे? स्टँडर्ड रिडक्शन पोटेंशियल आपल्याला E0 पाहायचा आहे. कोणाचा? ट्रान्झिशन मेटलची जनरल प्रॉपर्टी किंवा जनरल ट्रेंड्स पाहायचे आपल्याला E0. काय सांगताय? आता कोणताही कंपाऊंड किंवा कोणताही इलेमेंट कोणत्या स्टेटला घेणार आपण? इन अ सोल्युशन स्टेट. याचा अर्थ काय? ऍक्वस मेडियम. सोल्युशन कधी तयार होणार? जेव्हा ते ऍक्वस मेडियम. काय म्हणतोय? इन अ सोल्युशन द स्टॅबिलिटी ऑफ द कंपाऊंड डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रोड पोटेन्शियल. की सोल्युशन मधली काय? सोल्युशन मधली कंपाऊंडची स्टॅबिलिटी डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ अन इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे स्टॅबिलिटी. आपने इलेक्ट्रोकेमिस्ट्री पढ़ा होगा तो आपको ये बात समझ में आएगी, बरोबर? इलेक्ट्रोकेमिस्ट्री झालं असेल तर हे आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. मग काय म्हणतोय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय सांगतोय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन एन्थॅल्पी ऑफ कोणाची? सब्लिमेशन. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन ऑफ द मेटल. मेटलची सब्लिमेशन. द आयोनायझेशन एन्थॅल्पी कशावर डिपेंड आहे? आयोनायझेशन एन्थॅल्पी. आणि तिसरे कोण आहे? हायड्रेशन एन्थॅल्पी. म्हणजेच आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा काय फाइंड करायचंय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल जर फाइंड करायचं असेल तर किती जणांची गरज आहे? 3 जणांची गरज आहे. काय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करायचं असेल तर कोणाकोणाची गरज आहे? सब्लिमेशन एनर्जी, त्यानंतर हायड्रेशन एनर्जी अँड आयोनायझेशन एनर्जी. या तिघांची गरज आहे, ते पण आपण डिस्कस करूया. आता सब्लिमेशन माहिती है काय? सब्लिमेशन का मतलब है सॉलिड का कन्वर्जन डायरेक्टली कहां पे चला जाना? गैस स्टेट में. तो हम कौन सी प्रोसेस बोलते हैं? सब्लिमेशन प्रोसेस. काय सब्लिमेशनचा? गॅस उलट काय? सॉलिडचं रूपांतर डायरेक्टली गॅसमध्ये विदाउट कन्व्हर्जन ऑफ लिक्विड. विदाउट कन्व्हर्जन ऑफ लिक्विड त्याला म्हणणार आपण सब्लिमेशन. त्यानंतर आयोनायझेशन एनर्जी आपण पाहिले. त्यानंतर हायड्रेशन एनर्जी ही पण आपल्याला पाहायची. काय असणार आहे पहा. आता याच्यामध्ये लिहिलंय दॅट इज मेटल कशामध्ये? सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू द M प्लस. पण कोणत्या स्टेट मध्ये आला? ऍक्वस आणि सोल्यूशन. दैट 1 इलेक्ट्रॉन इज लॉस्ट. डेल्टा H का मतलब क्या?
टोटल एनर्जी चेंजेस, जर टोटल एनर्जी चेंज पाहायचं असेल, दिस प्रोसेस इन्व्हॉल्व हाऊ मेनी स्टेप? या प्रोसेस मध्ये किती स्टेप आहेत? 3 स्टेप आहेत. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेपला काय होणार? फर्स्ट स्टेपला काय होत आहे? इथे काय होत आहे? एम मेटल सॉलिड आहे, सॉलिडचा कशामध्ये कन्व्हर्जन झालं? गॅसमध्ये. ज्यावेळेस एखादी सॉलिड वस्तू असणार आहे, त्या सॉलिडचं सब्जेक्टचं किंवा एक मेटल आहे त्याचं रूपांतर गॅसमध्ये करायचंय, त्यावेळेस एनर्जी ऍब्सॉर्ब घेणार आहे, गेन करणार, तरच तो जाईल ना गॅसमध्ये. ओके, इथे काय होणार आहे? फर्स्ट स्टेप मध्ये त्याला म्हणतो आपण डेल्टा एच एस बी, सब एनर्जी ऑफ सब्लिमेशन. ही काय झाली? एनर्जी ऑफ सब्लिमेशन. नेक्स्ट सेकंड स्टेप, कोणती स्टेप आहे? सेकंड. एम इन गॅसेस. आता हा गॅसेस मध्ये केलेला एम आहे, याचं रूपांतर एम प्लस इन गॅसेस. इन दॅट टाइम लूज ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एम आयन मध्ये कन्व्हर्जन केलं. गॅसियस मेटलचं रूपांतर आयन्स मध्ये केलंय, त्यावेळेस डेल्टा एच आय ई, आयोनायझेशन एनर्जी. कोणती तयार झाली? सेकंड स्टेपला आयोनायझेशन एनर्जी. थर्ड स्टेप काय सांगते? एम प्लस इन गॅसेस आपण कशामध्ये आणलं? ऍक्वस, आणि सोल्युशन कंडिशनला आणायचं आहे. कोणत्या कंडिशनला? सोल्युशन कंडिशनला आणणार. एम तर काय होणार इथे? एम प्लस इन ऍक्वस, तर काय होणार? डेल्टा एच हायड्रेशन. त्याला काय म्हणतो आपण? कोणती एनर्जी? हायड्रेशन एनर्जी. कोणती एनर्जी म्हणतो आपण? हायड्रेशन एनर्जी. अँड thus delta HT is equal to delta H sublimation plus delta HIE, energy of ionization energy, and delta hydration. या तिघांची सम केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? डेल्टा HT आणि टोटल एनर्जी चेंजेस आपल्याला फाइंड होणार आहे. काय? टोटल एनर्जी चेंजेस. तेव्हा मी आहे तर इथे काय असणार आहे? डेल्टा HT इज द टोटल एनर्जी चेंज when a solid metal M is brought about in the aqueous medium in the form of monovalent ion M plus aqueous. त्याच्यामध्ये M plus aqueous मध्ये जाणार. म्हणजे झालं टोटल एनर्जी की M हा सॉलिड मधला मेटल आपल्याला M प्लस मध्ये, पण कोणत्या कंडिशनला? ऍक्वस कंडिशनला. कोणत्या कंडिशनला? ऍक्वस कंडिशनला. दिमाग में आया? aqueous condition in the monovalent. The smaller the value of delta HT. ही कोणती? टोटल एनर्जी डेल्टा HT. Total energy, smaller the value of delta HT for a particular oxidation state in a aqueous solution. परत बघा, the smaller the value of delta HT for a particular oxidation state in a aqueous solution, greater will be stability of that oxidation state. Right? म्हणजे जेवढी डेल्टा HT ची व्हॅल्यू स्मॉलर असेल, दॅन पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट, लाईक विशिष्ट ऑक्सिडेशन स्टेटला, ती ऑक्सिडेशन स्टेट त्या कंडिशनला किंवा त्या ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी तिथे कशी असणार आहे? मॅक्सिमम. म्हणजे इथे काय झालं? एम प्लस, समजा Cr प्लस Cu प्लस. आता Cr प्लस आणि Cu प्लस दोघांनी कोणत्या कंडिशन लिहिलं? ऍक्वस. आपण काय? ऍक्वस. याचा डेल्टा HT कसं असणार आहे? लो आहे. आणि याचं कसं असणार आहे? मॅक्सिमम. विच इज द मोर स्टेबल? याच्यामध्ये कोण जास्त स्टेबल असेल मग या दोघांमध्ये? ज्याची डेल्टा HT ची व्हॅल्यू स्मॉलर असेल. ज्या
ऑक्सिडेशन स्टेटला डेल्टा एच ची व्हॅल्यू स्मॉलर आहे. पर्टिक्युलर ऑक्सिडेशन एकच ऑक्सिडेशन, डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केल्या तर त्या ऑक्सिडेशन स्टेटची इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू वेगळी असेल किंवा डेल्टा एच टी वेगळा असेल, त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी अलग. एक पर्टिक्युलर दोघांचे ऑक्सिडेशन स्टेट सेम आहे, पण डेल्टा एच टी लो कोणाचा कन्सिडर एक्झाम्पल सांगितले क्रोमियमचा, कोणापेक्षा कॉपर पेक्षा. तर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती Cr प्लस इन अ aqueous medium. दिमाग में आया? ओके. The electrode potential are measure of total energy changes. म्हणजे हा जो तुमचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणार आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर्ड कशावर मेजर करणार, टोटल एनर्जी चेंज किती झालेलं आहे, म्हणजे या 3 स्टेपला किती एनर्जी चेंज झाली त्याच्यावरती डिपेंड असणार इलेक्ट्रोड पोटेन्शियल. द स्टॅबिलिटी ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन इन अ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट इन अ सोल्युशन can be determined on the basis of electrode potential data. म्हणजे प्रत्येक ऑक्सिडेशन स्टेटची जी आपल्याला स्टॅबिलिटी फाइंड करायची असेल तर कशावरती डिपेंड, इलेक्ट्रोड पोटेन्शियल डाटा प्रत्येक ऑक्सिडेशन स्टेटला वेगवेगळा येणार आहे, त्याच्यावरती काय असणार आहे, डिपेंड्स रहेगा, डिपेंड्स असणार आहे. दिमाग की बत्ती जल रही कि नहीं जल रही. The stability of transition metal ion in a different oxidation state in a solution can be determined on the basis of the electrode potential data. Electrode potential data. दिमाग में आया? तो चलो स्क्रीनशॉट लगा दो, बाकी का पार्ट मैं आपको बता देता हूं. लगा दे दिया? ओके, जल्दी देखो बच्चों, आगे कहां तक लिया था, smaller the value of electrode potential, the standard reduction potential काय सांगितलं होतं, more stability, particular oxidation state. तो क्या बात कर रही है, lower the electrode potential काय आहे, lower the electrode potential, lower the electrode potential that is more निगेटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजेच जेवढी लोअर इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू असणार आहे तेवढी व्हॅल्यू कशी असणार आहे, जादा निगेटिव्ह असेल. काय असणार आहे, जादा निगेटिव्ह असेल. काय ते असणार आहे, कोणती व्हॅल्यू, E0 ऑफ द इलेक्ट्रोड, कोणाची, इलेक्ट्रॉन. अँड मोर स्टेबल इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ट्रान्झिशन मेटल इन aqueous medium. म्हणजेच E0 ची व्हॅल्यू काय असणार आहे, जादा निगेटिव्ह असेल. काय असणार आहे, जेवढी जास्त निगेटिव्ह असणार आहे तेवढी ती पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट इन aqueous mediumला कशी असणार आहे, स्टेबल असणार आहे. तेवढी कशी असणार आहे, स्टेबल असणार आहे. ओके. The value E0 व्हॅल्यू आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कोणाचे आपल्याला, E0. M चं कन्वर्जन कशामध्ये पाहायचं आपल्याला, M2 प्लस मध्ये, अँड M2 प्लस चं कन्वर्जन M3 प्लस मध्ये ऑफ द मेंबर ऑफ द फर्स्ट सिरीज ट्रान्झिशन्स आर गिवन बिलो. आपल्याला दिलेले आहेत व्हॅल्यू की M चं रूपांतर M2 प्लस मध्ये केलंय, M2 प्लस चं रूपांतर M3 प्लस मध्ये केलंय, आणि तिथे काय बघतो आपण, E0 व्हॅल्यू. आता कोणाचे, टिटॅनियम -1.63, व्हॅनेडियम -1.18, क्रोमियम -0.91, Mn -1.18, Fe -0.44, कोबाल्ट -0.28, निकेल -0.25, त्याच्यानंतर कॉपर काय प्लस 0.34 आणि झिंक काय आहे -0.76. तर आपल्याला इथे जर बघितलं तर सगळ्यात अनस्टेबल कोण आहे, अनस्टेबल कॉपर असणार आहे. कारण का कॉपरची व्हॅल्यूच आपल्याला कशामध्ये मिळते, पॉझिटिव्ह मिळते. कशामध्ये मिळते, पॉझिटिव्ह मध्ये मिळते. आणि सगळ्यात स्टेबल कोण असणार आहे बघा,
1.63 मायनस मधली व्हॅल्यू आहे टिटॅनियमची कशामध्ये एमचं कन्व्हर्जन M2 प्लस मध्ये करा एमचं कन्व्हर्जन M2 प्लस मध्ये आता इथे M3 प्लस बघा ते आपण पुढे डिस्कस करणार आहे तसं पण सांगतो तुला -0.37 टिटॅनियम -0.26 क्रोमियम -0.41 आणि इथून MnFeCO पर्यंत काय असणार आहे प्लस आहेत या तिन्ही पण प्लस आहेत म्हणजे हे अनस्टेबल असणार आहेत आणि ते निकेल कॉपर झिंक आपल्याला माहिती आहे याचं कन्व्हर्जन M3 प्लस मध्ये इझिली होत नाही म्हणून इथे व्हॅल्यू दिलेल्या नाही इथे लक्षामध्ये आता इथे ट्रेंड्स इन कोणाचा आहे E0 चा कोणाचा आहे E0 स्टँडर्ड इलेक्ट्रॉन चं M2 प्लस मध्ये कन्व्हर्जन करायचं स्टँडर्ड इलेक्ट्रॉन काय सांगतात It is evident that there is no regular trends. यहाँ पे देखो काही रेग्युलर ट्रेंड दिसतोय का टॉप टू बॉटम पर्यंत नाही इरेग्युलर ट्रेंड्स आहे कधी वाढते कधी कमी होते कधी वाढते कधी कमी होते इरेग्युलर ट्रेंड्स इन E0 व्हॅल्यू M2 प्लस और M म्हणजे M चं रूपांतर M2 प्लस व्हॅल्यू ड्यू टू इरेग्युलर व्हेरिएशन काय असणार आहे इथे जर कन्सिडर केलं तर काय होणार आहे काय कन्सिडर असणार आहे ड्यू टू इरेग्युलर व्हेरिएशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी कोणाचं व्हेरिएशन किंवा इथे काय असणार आहे ड्यू टू इरेग्युलर व्हेरिएशन ऑफ एन आयोनायझेशन एनर्जी की आयोनायझेशन एनर्जीचे जे व्हेरिएशन असणार आहे ते व्हेरिएशन कसं असणार आहे इरेग्युलर व्हेरिएशन आहे दिमाग में आ रहा है कि नहीं आ रहा है आणि काय सब्लिमेशन एनर्जी ऑफ द ऍटम्स ऑफ द मेंबर ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट आणखी दोन कंडिशन दोघांमुळे हे इरेग्युलर ट्रेंड दिसतोय नाहीतर तो कसा दिसला असता रेग्युलर ट्रेंड दिसला असता दोघं कोण असणार आहेत एक आयोनायझेशन एनर्जी आणि दुसरी कोण असणार आहे सब्लिमेशन एनर्जी ऑफ अँड द ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन स्टेट्स मध्ये ओके त्यानंतर एक्सेप्ट आता एक्सेप्ट आपण इथे सांगितलंय कोण आहे एक्सेप्ट N और M2 प्लस मध्ये कोण एक्सेप्ट आहे कॉपर Cu all other elements have negative reduction potential की इथे E0 ची व्हॅल्यू ऑर्डरची कशी आहे निगेटिव्ह आहे ऑर्डरची कशी आहे निगेटिव्ह आहे फक्त कॉपरच हा एकमेव आहे कोण तांब कॉपर असा एकमेव आहे की त्याची व्हॅल्यू काय आहे द रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू बट द कॉपर शोज द पॉझिटिव्ह E0 व्हॅल्यू बट आता शुड हॅव द कॅपॅसिटी टू का असं होतंय पॉझिटिव्ह कॅपॅसिटी काय असणार आहे कॉपरची पॉझिटिव्ह का शुड हॅव द कॅपॅसिटी टू लिबरेट हायड्रोजन फ्रॉम डायल्यूट ऍसिड म्हणजेच M इज रिॲक्ट विथ M2 प्लस सॉरी 2H2 प्लस आणि M2 प्लस मध्ये कन्व्हर्जन होणार ऍक्वस मीडियम आणि ते काय मिळालं आपल्याला हायड्रोजन गॅस म्हणजेच कॉपरची +2 असण्यामागची रिझन काय असणार आहे +0.34 असण्यामागचं रिझन आहे की कॉपर हा डायल्यूट एसिड बरोबर रिएक्ट होतोय दिमाग में आया इसके ऊपर सवाल भी आएगा which of the following elements shows the positive reduction potential value याने E0 ऑफ कोणती M चे कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे M2 प्लस मध्ये तर आन्सर कोण असणार आहे कॉपर असणार आहे आणि इकडे M3 प्लस मध्ये कोण आहे MnFe निकेल पॉझिटिव्ह आणि ऑर्डर आणि हे बाकीचे दाखवत नाही लक्षात आलं का ओके स्क्रीनशॉट लगा दो जल्दी जल्दी थोड़ा बहुत बचा है तो आपको बता दूंगा ओके आगे देखो क्या ट्रेंड्स इन M3 प्लस और M म्हणजे इथे काय असणार आहे M2 प्लस सॉरी काय M2 प्लस चं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे M3 प्लस द E0 याने स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय ट्रेंड्स असणार आहे आता ट्रेंड्स आपल्याला इथे समोर दिसतोय तोच आपल्याला फॉलो करायचा
काय E0 व्हॅल्यू फॉर स्कॅन्डियम 2+2 स्कॅन्डियम 3+. काय असणार आहे स्कॅन्डियम 2+ कन्व्हर्जन स्कॅन्डियम 3+ इज व्हेरी हाय. कसे असणार आहे इथे बघा ना इज व्हेरी हाय किंवा व्हॅल्यू आहे व्हेरी हाय बोला. ओके हेन्स स्कॅन्डियम 3+ इज व्हेरी स्टेबल. आलं का त्याची व्हॅल्यू हाय आहे म्हणून तो व्हेरी स्टेबल. पण कशी मायनस मध्ये आहे. आपण पाहिलं पण हायचा अर्थ काय निगेटिव्ह आहे पण निगेटिव्ह मध्ये आहे. ओके व्हाय बट ड्यू टू स्कॅन्डियम इज व्हेरी स्टेबल ड्यू टू नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. इथे काय होणार आपण लिहितो ना आर्गॉन आर्गॉन आणि काय लिहितो आपण 4s2 3d1 असं लिहितो 3d1. आता याच्यामधले ज्यावेळेस +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल इथे शिल्लक काय राहणार आर्गॉन 4s0 3d0. तर इथे संपलंच म्हणजे कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं नोबेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि आपल्याला माहिती आहे नोबेल गॅसेस आर मोर स्टेबल ड्यू टू नो चान्स फॉर द इलेक्ट्रॉन डोनेट और इलेक्ट्रॉन गेन. जिथे नोबेल गॅसेस मध्ये इलेक्ट्रॉन घेणं इलेक्ट्रॉन देणं आता पॉसिबल नाही. पॉसिबल नाही है. दिमाग की बत्ती जल रही है कि नहीं जल रही जल रही है. ओके देन E0 व्हॅल्यू फॉर Mn3+ to Mn. आता बघा काय दिले पुढे व्हॅल्यू कोणती आहे E0 व्हॅल्यू कोणाची Mn2+ कन्व्हर्जन Mn3+ इज हाय. इथे कशी आहे इज व्हेरी लो. इथे लो म्हणा सॉरी इथे इज व्हेरी लो म्हणा. काय म्हणावं लागेल व्हेरी लो. आणि इथे काय असणार आहे इज व्हेरी हाय. This is reflected that Mn2+ state is stable due to d5 configuration. इथे काय असणार आहे ज्यावेळेस Mn2+ आहे त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 4h0 3d5. यानी इथे कशी आहे हाफ फील्ड स्टॅबिलिटी आहे स्टॅबिलिटी आहे. आता हाफ फील्ड स्टेबिलिटी आपल्याला माहितीये Mn2+ ऑलरेडी स्टेबल आहे तर Mn3 मध्ये जाऊन अनस्टेबल कशाला होईल. तुम्ही भले मस्त पैकी स्टेबल असं बसलेला आहात स्टेबल स्थिर आहे आणि तुम्हाला जर उभा राहायला सांगितलं तर तुम्ही राहणार का नाही राहणार. कारण का तुम्ही अनस्टेबल होणार आहे. म्हणून इथे व्हॅल्यू कशी आहे त्याला बळच ढकलायचं बळच उभा करायचं ना रहा रे राहा. तुम्ही म्हणणार काय दिमाग का दही कर रे समज नाही की नाही. त्याच्यामुळे इथं ऑलरेडी तो D5 ला स्टेबल असणार आहे. E0 व्हॅल्यू ऑफ द रेडॉक्स कपल बघा आता E0 व्हॅल्यू रेडॉक्स कपल M2+ to M3+ indicate that Mn3+ and CO3+ are strongly oxidizing agent. म्हणजेच आता आपल्याला माहिती आहे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन असेल तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन असेल तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे काय आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग म्हणजे काय SOA स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग किंवा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि द लूज ऑफ इलेक्ट्रॉन. तर इथे काय होणार इझिली कन्व्हर्जन Mn3+ इज गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स अँड कन्व्हर्जन ऑफ Mn2+ ड्यू टू Mn2+ ऑक्सिडेशन स्टेट इज द मोर स्टेबल. ड्यू टू Mn2+ ऑक्सीडेशन स्टेट इज द मोर स्टेबल. इसीलिए मैं आपको बता रहा हूं कि ए वाले E0 ये दोनों भी रेडॉक्स कपल है Mn आणि CO. कारण का Mn आणि CO च्या +2 ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल आहेत म्हणून ते इझिली इलेक्ट्रॉन गेन करणार. आणि तुम्ही काय म्हणणार जाऊ द्या माझ्याकडे एनर्जी लूज करा पण मला बसायला मिळतंय ना बसू द्या
अलग लक्षामध्ये दिस इज द टोटल डाटा फॉर द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. लक्षात आलं का? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलनी काय होतंय, पर्टिक्युलर स्टेटची जी ऑक्सिडेशन स्टेट असणार ऍक्वस मीडियमची काय होते, स्टॅबिलिटी वाढवते. कोण स्टेबल, कोण रेडॉक्स कपल आहे, तर रेडॉक्स कपल याच्यावरती कोण आहेत, Mn आणि CO हे दोन्ही रेडॉक्स कपल आहेत. आणि लक्षात ठेवायचं रेडॉक्स कपल आणि हे कसे असणार आहेत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि इथे सगळ्यात अनस्टेबल काय आहे, तर इथे MCU, एमचं कन्वर्जन M2. बाकीचे सगळे स्टेबल आहेत, पण हा अनस्टेबल आहे. प्लस व्हॅल्यू येण्यामागचं रिझन मी पूर्ण डिटेल डिस्कस केलेलं आहे. आजचा कोणता पण डिस्कस केला, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. काही मुलं म्हणतील सर खूप स्लोली चाललंय, काहीच अडचण नाही, आपल्याला नीट लेवलने जायचंय. आपण सिलेबस कंटिन्युअसली, कारण लेक्चर डे टू डे आलं तर चॅप्टर संपायला पण काय जादा वेळ लागत नाही. पुढे गेल्यानंतर थोडं जादा घेईल. आणि लेक्चरचं टायमिंग मुळे आपण थोडंसं त्या टाइम पर्यंत आपल्याला लेक्चर कम्प्लीट करायचं असतं, कारण त्याच्यापेक्षा जास्त रेकॉर्डिंगला कधी कधी प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे आपण तेवढा पार्ट कंटिन्युअस करतोय. आणि ज्याच्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि मला याच्यावरून असं जाणवतंय की मुलं नुसतंच व्हिडिओ बघतायत, त्या व्हिडिओच्या खाली कोणत्या प्रकारचे कमेंट्स नाहीये, चांगला वाटला, कसा वाटला, काय चेंजेस करायला पाहिजे. ओके आहे, चांगलं चालू आहे. कारण का थोडंसं तुम्ही रिस्पॉन्स दिल्यानंतर ना, कारण का आता मला कसं कळणार तुम्ही रिस्पॉन्स देताय की नाही ते, तर ते कमेंट सेक्शन वरून समजत असतं, लाईक अनलाईक वरून समजत असतं की किती रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही. येते लक्षामध्ये, येते लक्षात. तर कमेंट्स करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला पण विसरायचं नाही. ओके, बाय बाय. आजचं लेक्चर इथेच संपूया.